नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे आयझॅक न्यूटनबद्दल, जगातील सर्वात छान शास्त्रज्ञांपैकी एक. तो एखाद्या खऱ्या जादूगरासारखा होता, ज्याने आपले जग कसे काम करते याची अद्भुत रहस्य शोधली. न्यूटनचा जन्म 1642 साली ख्रिसमसच्या दिवशी इंग्लंडमधील एका छोट्या गावात झाला. लहानपणी त्याला गोष्टी बनवायची खूप आवड होती. त्याने स्वतःच्या हातांनी पवनचक्की आणि घड्याळं बनवली. जरी सुरुवातीला तो फारसा हुशार विद्यार्थी नव्हता, पण गोष्टी कशा काम करतात हे जाणून घेण्याच्या त्याच्या जिज्ञासेने त्याला विलक्षण बनवले. आता मजेदार भाग ऐका. एके दिवशी न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, तेव्हा त्याच्या डोक्यावर एक सफरचंद पडलं. ते खाण्याऐवजी त्याने विचार केला, सफरचंद खाली का पडतं आणि वर का नाही किंवा बाजूला का नाही? या साध्या प्रश्नामुळे त्याला गुरुत्वाकर्षण शोधता आलं, ती अदृश्य शक्ती जी सर्व गोष्टींना पृथ्वीकडे खेचते आणि चंद्राला आपल्याभोवती फिरवते. न्यूटनने गोष्टी कशा हलतात याबद्दल 3 खूप महत्त्वाचे नियम शोधले. फुटबॉलला लाथ मारण्याचा विचार करा, तो लोटत राहतो जोपर्यंत घर्षणामुळे थांबत नाही. किंवा सायकल ढकलणे, हे कार ढकलण्यापेक्षा सोपे आहे कारण ती हलकी आहे. हे नियम आपल्याला खेळाच्या मैदानातील झोकांपासून ते रॉकेटपर्यंत सर्व काही समजून घेण्यास मदत करतात. न्यूटनने प्रकाशाबद्दल काहीतरी जादुई शोधलं. त्याने पांढरा प्रकाश एका काचेच्या प्रिझममधून पाठवला आणि वाव, तो 7 सुंदर रंगांमध्ये विभागला गेला, अगदी इंद्रधनुष्यासारखा. त्याने सिद्ध केले की पांढरा प्रकाश हा प्रत्यक्षात सर्व रंगांचे मिश्रण आहे. आजही 300 वर्षांनंतर आपण न्यूटनच्या शोधांचा वापर सर्वत्र करतो. अंतराळ मोहिमांमध्ये, पूल बांधताना, स्मार्टफोन कॅमेऱ्यांमध्ये आणि जीपीएसमध्ये. तो खरोखरच विज्ञानाचा जादूगार होता, ज्याने आपली जग कायमचे बदलले. धन्यवाद.